साताऱ्याच्या महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटामध्ये रात्री भीषण अपघात झाला। स्कॉर्पिओ कार तब्बल 800 फूट खोल दरीत कोसळली आणि या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय। अपघातग्रस्त सर्वजण साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यातले रहिवासी असल्याची माहिती आहे। दरम्यान या अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र या भीषण अपघातात 4 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। 6 जण आहेत टोटल, ते 2 सह्याद्री। त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोहीची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात घेतली। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, हा भीषण अपघात आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच खूप दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण हा मोठा अपघात आहे जो आंबेनळी घाटात झालेला आहे। खरं तर या अपघातामध्ये जवळ त्या जी स्कॉर्पिओ गाडी आहे त्याच्यामध्ये जे काही 8 मुलं होती, त्या 8ही मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आता खरं तर आपल्याला मिळते आणि त्याच्यातले 2 मृतदेह खरं तर जे महाबळेश्वर ट्रेकर्स असतील, त्याचबरोबर प्रतापगड रेस्क्यू टीम असेल आणि सह्याद्री ट्रेकर्स यांच्या संयुक्त विद्यमानं तिथं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे आणि त्याच्यातून आता हे 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। आता अजून खूप अवघड परिस्थिती आहे, कारण जवळजवळ 1,500 फुटाच्या खाली ही गाडी खाली जाऊन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप अवघड जात आहे रेस्क्यू करणं किंवा तिथून हे सर्व मृतदेह बाहेर काढणं। पण त्याच्यासाठी ही टीम आता पहाटेपासून तयारी करते आणि सकाळी 5:30-6 वाजल्यापासून हे रेस्क्यू टीम आता खाली उतरलेले आहेत आणि एक एक करत हे मृतदेह बाहेर काढले जात आहेत। खरं तर हे जे वळण आहे हे धोकादायक आहे। हे आंबेनळी घाटातील जे मागे जो मोठा एक अपघात झाला होता, याच ठिकाणी एक बस त्या ठिकाणी खाली कोसळली होती आणि त्याच्यामध्ये दापोलीतली बस होती ती, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 29 जणांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे हा घाट जो आहे तो खरंच खूप धोकादायक बनलाय आणि त्यामुळे तिथं संरक्षक कठडे असण्याची गरज आहे आणि तशी मागणी खरं तर होतीये। मात्र त्याकडे प्रशासनानं आता लक्ष देण्याची गरज आहे, कारण किती बळी अजून गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न आता विचारला जातोय। धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या ठिकाणी ते आहेत। प्रफुल्ल, कशा पद्धतीनं आता हे सगळं ऑपरेशन राबवलं जात आहे आणि काय सध्याची ताजी माहिती समोर आली आहे? तर हा अपघात जो आहे तो काल पहाटेच्या सुमारास झाला होता। मात्र काल संध्याकाळी उशिरा याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर या अपघाताची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यानंतर रात्री उशिरापासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। खरं तर रायगड जिल्ह्यातील ज्या वेगवेगळ्या बचाव पथकं असतील, त्याचबरोबर पोलादपूर महाबळेश्वर मधली जी बचाव पथकं आहेत, ते दोन्हीकडची बचाव पथकं या ठिकाणी काम करत आहेत। पोलीस काल रात्रीपासूनच उपलब्ध आहे। मात्र जवळपास 1800 फूट खोल दरीमध्ये ही गाडी आहे आणि त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करणं खूप कठीण जात आहे। तरी देखील आज पहाटेपासून पुन्हा आता रेस्क्यू ऑपरेशनला जोडलं। खरं तर आंबेनळी घाट हा अतिशय धोकादायक असा हा घाट आहे, कारण आपण बघितलं 2018 मध्ये 29 जुलैला या ठिकाणी भीषण असा अपघात झाला होता आणि या अपघातात दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाची जी बस आहे ती बस खोल दरीत कोसळली होती आणि त्या 30 जणांचा मृत्यू झाला होता आणि 1 जण आश्चर्यकारकरित्या बचावला होता। त्यानंतर ह्या जो मार्ग आहे त्या मार्गाच्या रुंदीकरणाचं काम सातत्याने केलं जात आहे। मात्र डोंगर दऱ्या असल्यामुळे या रुंदीकरणाच्या कामात अडथळे येत आहे। मात्र इथं सुरक्षित असे बॅरिगेड्स आहेत, ते बॅरिगेड्स लावण्याचं काम जर झालं तर बऱ्यापैकी इथला अपघात टाळता येऊ शकतात। मात्र सध्या जी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये जो खोल दरीत जे 1800 फूट गेल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला खूप अडथळे येतात। मात्र पोलीस असतील किंवा ज्या वेगवेगळ्या रेस्क्यू टीम आहेत त्या सातत्याने इथं प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। स्कॉर्पिओ 800 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आता सध्या तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। 2 मृतदेह बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे।
काल हा अपघात झालेला होता, मात्र आंबेनळी घाट हा खूप खोल आहे आणि त्यामुळे अतिशय जोखमीचं हे काम आहे आणि ही जोखीम पत्करून हे सगळे पथकातले सदस्य काम करत आहेत. तर साताऱ्यामध्ये कारचा भीषण अपघात झालेला होता. आंबेनळी घाटामध्ये स्कॉर्पिओ कोसळून 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि काल झालेला हा अपघात आहे. मात्र आजही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, मदत कार्य केलं जात आहे. तर सध्या 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. या घाटामध्ये वारंवार अपघात होतात आणि त्यामुळे 6 जण आहेत. योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं सातत्यानं सांगितलं जात होतं. त्यामुळे आता तरी प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.